और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली असून याबाबत त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षली चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिलंय। आज महापौर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सचिव यांची मी भेट घेतलेली आहे। नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर महापौर निवडीची महासभा झाल्यानंतर सर्व महापालिकांच्या महासभा झाल्या, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभा का होत नाही याची कारणमीमांसा विचारण्यासाठी आज महापौरांची मी भेट घेतलेली आहे। महापालिकेच्या BPMC ॲक्टनुसार 20 फेब्रुवारीच्या आतमध्ये कर आणि दर निश्चित करून महासभा घेणं अनिवार्य असतं आणि ती कर दराची देखील महासभा झाली नाही। नगरसेवक निवडून आल्यानंतर जर आम्हाला कर आणि दर किंवा महापालिकेच्या महासभेमध्ये आम्हाला महासभा होणार नसेल तर आम्ही प्रशासकीय राजवटीत जसा कारभार चालला होता तसाच हा कारभार चालला आहे का असा प्रश्न आमच्या मनात पडतो। म्हणून महापौरांची त्याच विषयावर भेट घेतली। महापौरांनी आश्वस्त केले की लवकरात लवकर कर आणि दर निश्चित करण्याची बैठक आम्ही लावतो। कारण आहे का दोन पक्षांमध्ये अजून सुद्धा समन्वय झाला नाही आहे का? नाही, पक्षांचा याच्यात विषयच नाही आहे ना। मला महत्त्वाचा विषय काय आहे, महापालिकेचा कारभार व्यवस्थितपणे सुस्थितीत चालला पाहिजे। कर आणि दराची महासभा व्हायला पाहिजे होती 20 फेब्रुवारीच्या आधी, ती झालेली नाही। आता तुम्ही जर महासभा लावली आणि कर दर निश्चित केले तर बजेट काय मार्चच्या नंतर करणार आहेत का आपण? म्हणून बजेट जो आहे तो मार्चमध्ये व्हायला पाहिजे ना। मग जे ह्या सगळ्या महासभा का होत नाही ते कारण मीमांसा मी विचारली आहे आणि आता ठरवतील। आता महापौर म्हणाले लवकरच महासभा घेतोय। सत्ताधाऱ्यांच्या वचक नाही आहे का आणि दुसरा कोणी महापालिकेला चालवतो या अधिकाऱ्यांना? नाही, असं म्हणणं योग्य नाही। महापौरांनी आता आश्वस्त केलं की लवकरच महासभा आम्ही घेतोय, परंतु ती महासभा झाली नाही याच्या प्रशासनातील देखील अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे आणि महापौरांना देखील मी पत्र दिलं आहे की आम्ही नगरसेवक कशासाठी निवडून आलो आहे। ठाण्यातून आदेश आले नाहीत का? ते मला काही त्याच्यावर बोलायचं नाही, परंतु महासभा व्हायला पाहिजे। जे 5 वर्षामध्ये जसा कारभार चालला होता तसा कारभार व्हायला नको, महासभा व्हायला पाहिजे आणि महासभा होण्यासाठी मी हे पत्र दिलेलं आहे। निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या अधिकारानुसार निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महापौरांकडे केली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।